धन्य ते संसारे दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी लटिके वचन नाही देये उदासीन येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरावाणी मधुरावाणी होटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी तडिद्वास संगम नीलमेघाव भासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं परमं लिंगं भजे पांडुरंगं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती 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 हळूच वाजवा हळू मी का बोललो हे प्रमाण हनुमंतराय हे सदाशिवाचा अवतार आहे भोलेनाथ परमात्मा आहे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी म्हणून आपण हे प्रमाण म्हटला सोमवार आहे पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज 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 तयाची ये पाये माझे दंडवात तयाची ये पाये माझे दंडवात माझे दंडवात पार्वतीचा पती योगीराज 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 पाये माझे दंडवात कैलासीचा माझे दंडवात तयाची पायी माझी दंडवत काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपल्या परंपरेचं आपलं गाव आहे सज्जनानो पारमार्थिक वारसा या आपल्या शहर टाकलेला आहे अनेक विभूतींचे पदस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि असे ज्या भूमीला साधूचा स्पर्श होतो पाय लागतं ती भूमी पवित्र होत असते सज्जनानो पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेते आणि त्या प्रेरणेनुसार इथं महान विभूती होऊन गेल्या गावचं भजनी मंडळ गावचं सर्व कमिटी गावचं संस्थान सुंदर असं पौराणिक असणारं हे गावचं हनुमंतरायाचं मोठं मंदिर दगडातलं मंदिर आहे महाराज आणि असं एक पांडुरंग परमात्मा आई साहेब गावचं हनुमानजी मंदिर आणि अशा या मध्यवस्तीवर आणणारं असणारं हे मंदिर याच्यात वार्षिक हा सप्ताह होतो कितीतरी वर्षापासून
आणि त्या निमित्तानं ही सेवा गावकरी मंडळी, भजनी मंडळ, आपण सर्व आयोजक संयोजक मंडळीच्या वतीनं आमचे गुरुबंधू एकनाथ महाराजांनी माझ्याकडे दिलेले. त्यांचे वडीलही माझ्या कीर्तनामध्ये चाल म्हणायचे, म्हणजे त्यांच्यापेक्षा वडील आहे असं काय नाही, त्यांनी शेवटच्या म्हातारपणापर्यंत परमार्थ केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे शरीर थकल्यानंतरही ज्यांनी परमार्थ केला असा त्यांचा परमार्थ होता आणि असं त्यांचं जीवन होतं. असू द्या, अजून गावातली परंपरेतली मंडळी आहे तर माझ्यासमोर ही बाबाने ज्येष्ठ आहे चाल म्हटली युवा पिढीला घेऊन. ते मला त्यांचा मोठेपणा एकच वाटलं, तुम्ही म्हणा मी मागे. मोठ्या माणसांचं हे शिकण्यासारखं आहे, वन पुढे मी म्हणतो मागा. असं शिकण्यासारखे बरे, नाही तर हा गेला गेला. बाबा म्हटले तुम्ही म्हणा, असे मोठ्या माणसाकडून ही विनयकरी बाबा. आपण सर्व माझ्यासमोर बसणारी अजूनही काही जुनी मंडळी, इकडची मंडळी. आणि हा उत्सवाच्या निमित्तानं सज्जनानो, आमचे तुकाराम महाराज धन्य पुरुषांचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल संसारी. सारे संसारी धन्य असतात असं नाही. तुकाराम महाराजांनी फार विचारपूर्वक या अभंगाची निर्मिती केलेली आहे. सज्जनानो, साधू शक्यतो कोणालाही धन्य म्हणत नाही. आणि धन्य दुसऱ्याला म्हणताना स्वतःचा अधिकार तसा असला पाहिजे. तो तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. तुकाराम महाराज या महात्म्यानं धन्य म्हणतात ते धन्य आहे, पण स्वतः धन्य असला तर दुसऱ्याला धन्य म्हणता येईल ना. ज्यांचा अभंग आहे ते तरी धन्य होतं की त्यांचं जीवन. मग महाराज स्वतः भक्तीनं धन्य झाले होते, हरिचिंतन करून धन्य झाले होते. तुकाराम महाराजांचं स्वतःचं जीवन धन्य झालं होतं. कशानं जीवन धन्य होता येतं? एखादा फार श्रीमंत झाला व्यवहारामध्ये, लोक म्हणतात तो धन्य झाला. एखाद्याला फार मोठा मान मिळाला, लोक म्हणतात तो धन्य झाला. एखादा माणूस म्हणतो मला अमका अमकं पदवी मिळाली, मला PhD मिळाली, मी धन्य झालो. हे व्यवहारातली धन्यता आहे. धन्य झालो महाराज म्हणतात आमचं स्वतःचं जीवन धन्य झालेलं आहे. याचं प्रमाण दिलं बाबाने. धन्य झालो आता याशी संदेह नाही. शंकाच कोणी घ्यायचं नाही आम्ही जीवन जमचं धन्य झालंय का नाही. महाराज संतांबद्दल काय शंका घ्यायची हो? शंका आपल्यासारख्या सामान्य माणसावर तशी घ्यायचीच नसते महाराज. पण घ्यायचे असते तर सामान्यावर मोठ्यावर काय शंका घ्यायची महाराज. तुकाराम महाराज म्हणतात आमचं जीवन धन्य झालं. जीवन धन्य म्हणजे होणं म्हणजे काळाच्या हातातून सुटणं. नपडे या बाई काळा. महाराज म्हणतात आता आम्ही काळाच्या हातात पडत नाही म्हणून आमचं जीवन धन्य झालं. महाराज असा काळ येत होता न्यायला तुकाराम महाराजांना. आला काळ. एका बाजूनं देव आले तुकारामांच्या घरी, एका बाजूनं काळ आला. महाराज तुकोबारांची पूजा केली देवानं. जया पूजली आदरे पांडुरंगी. कोण पूजा करतं? इंद्र चंद्र महेंद्र याची ती पूजिती. श्रुती शास्त्रे ते याची ती स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिते. निळा म्हणे तो हा जोडला सांगाती ओ धन्य ही आनंदाचे सापडली वेळ. इंद्र चंद्र देव याची पूजा करतात. असा परमात्मा तुकारामांची पूजा करत होता. महाराज चला विमान आणलंय तुम्हाला मी बसण्याकरता. महाराज विमानामध्ये देवानं जग ज्याची पूजा करतं त्या परमात्म्यानं तुकाराम महाराजांची पूजा केली. पुष्पम समर्पयामी अक्षरम समर्पयामी.
लोक पाहत होते देऊतले, जे तुकोबारांच्या नावानं ओरडत होते ना, ते बघत होते काय पूजा चालली. महाराज विश्वाच्या नारायणानं तुकाराम महाराजांची पूजा करावी. एवढं नाही, भगवान थोडं मागं सरकले, नुसता पायाला हात नाही लावला, गाली दंडवत गाली संताची आसन पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. तुकोबाराय माझ्या केलेल्या भक्तीचं ऋण आता माझ्यावर झालेले, तुम्ही माझी भक्ती केली. संत तुकाराम महाराजांनी वाचिक भक्ती केली, मानसिक भक्ती केली आणि शारीरिक भक्ती केली. शारीरिक भक्ती, शारीरिक तप त्याला म्हणतात. महाराजांनी केलं. देऊला जायचं, पंढरीला यायचं, देऊला जायचं, पंढरीला यायचं, हे शारीरिक तप आहे. ही आमचे शेवट म्हातारपणापर्यंत मंडळी भजन करतात, काकडा करतात, हे तप आहे. पैठणला वारीला जातात, पंढरपूरला जातात, त्र्यंबकला जातात, आळंदीला जातात, हे तप आहे. तुकाराम महाराजांनी वारी केली, वारीचं हे तप आहे. म्हणून भगवान म्हणतात माझ्या डोक्यावर ते भक्तीचं ऋण झालं, ते ऋण वैकपन देखून अंगी मी आपुलिया उत्तीर्णता लागे आणि भक्ताचे तनु त्यागी परिचर्या करी. किती गोड ओवी आहे, भगवंताच्या मुखातली ओवी. अर्जुना ते ऋण वैकपन देखून अंगी, त्यांचं ऋण आहे. सामान्य पुत्राचं आहे बापावर ऋण होतं सज्जनानं. शुभमंगल सावधान झालं का त्या मालकाचं त्या पत्नीवर ऋण होतं का नाही? ऋण आहे. देवाचं ऋण भक्तावर, भक्ताचं ऋण देवावर झालं. मग देव वैकल्याचा वारा, त्याच्या खाली बोली आहे, जणी लागेल या सुकुमारा मनोन आत्मबोधाची पांजिरा सुये तया ते. एखादा म्हणेल माझ्या मी काकडा करतो देवावर ऋण होतं का नाही? मग आणि ते ऋण देव कसा फेडतो माहिती का? आपलं डोकं मरेपर्यंत चांगलं ठेवतो, बुद्धी भरमिष्ठ होत नाही. भजन करणाऱ्या माणसाची बुद्धी म्हातारपणात भरमिष्ठ होत नाही. आणि ही कोणाची कृपा आहे? त्याची कृपा आहे. नाहीतर महाराज म्हातारपणामध्ये बुद्धी काम देत नाही. माणूस ध्यायतो विषयान् सत्संगस्तेषुपजायते संगा संजायते काम काम क्रोधाद विजायते क्रोधाद भवति सम्मोह सम्मोह स्मृति विभ्रमा स्मृतिवंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. जिच्याबरोबर संसार केला तिलाच ओळखीत नाही. कोण आहे तू? महाराज अरे बाबा दुसरं सोड, कोणाला म्हणजे बायकोला तर ओळख. इतकी बुद्धी ना ठेवून जाते मदारपणामध्ये. पण काही माणसं अंथोरणावर शेवटचा श्वास घेईपर्यंत हरिनामाला विसरत नाही. ही देवाची कृपा आहे. विठ्ठलो म्हणतात अरे माझ्याही भक्तीचं ऋण झालं. त्याला म्हणतात वाचिक तप तुकाराम महाराजांनी केलं, पूजा केली. भगवान म्हणतात खरं सांगू का तुकोबाराय, मला माहिती आहे तुमचं जीवन धन्य झालं का? तुम्ही पवित्र झालेला आहात. महाराज म्हणतात असं तुमचं जीवन पवित्र झालेलं आहे, पण मलाच राहवलं नाही. तुमची सेवा करण्याकरता आलो. दया पूजिले, आदरे हा शब्द महत्वाचा आहे. आदरानं पूजा केली. देवाला सांगितलं चला तुकोबारा बसावी मनामध्ये. दंडवत घातला तुकोबारांना. घाली दंडवत पूजोनिया. सारं जग ज्या परमात्म्याला दंडवत घालतंय विश्व, तो परमात्मा तुकोबारांना दंडवत घालतो. घाली दंडवत पूजोनिया. आणि महाराज चला बरं विमानामध्ये बसा. महाराज तुकाराम महाराजांना विमानामध्ये बसवायचं. देवानं हाताला धरलं. आपल्या डोळ्यासमोर चित्र आणा बीजोत्सवाचं आहे का नाही? त्या दिवशीची गोष्ट आहे. विमान असं आहे, भगवान स्वतः पांडुरंग परमात्मा आले, चला तुकोबाराय बसा. पण ते विमान थोडा असं उंच असल्यामुळं तुकोबारांचा काय पायवरती पुरे ना, तिकडं काळा होता. त्याला सांगितलं इकडे, त्याला इकडं बोलावलं. वाघ खाली
न पडिया बाई काळा हाती. त्यांनी प्रमाण दिलं. धन्य झालो आता याशी संदेह नाही. काळाच्या डोक्यावर पाय दिला, पाठीवर पाय दिला. आम्ही विमानामध्ये बसलो म्हणून महाराजांचं जीवन धन्य झालं. धन्य तुकोबा. कोण म्हटलंय? विरोधी पक्ष नेता तेव्हाचा रामेश्वर शास्त्री. तुकाराम महाराजांचे कट्टर विरोधक होते रामेश्वर शास्त्री. त्याने म्हणावं पावती विरोधाकडून मिळाली का मग ते खरं मानलं पाहिजे. आपल्यातला तर कोणी स्तुती करेल, पण रामेश्वर शास्त्रीने आयुष्यावर निंदा केली तुकोबारायांची. ते शेवटी म्हणायला लागले धन्य तुकोबा समर्थ. त्यांचं जीवन धन्य झालं. तर कशानं झालं? भक्ती केली म्हणून झालं. कशानं झालं? भक्ती करणं म्हणजे काय? वाचिक तप केलं, मानसिक तप केलं, शारीरिक तप केलं. अनुद्वेग कर्म वाक्यम सत्यम प्रियम हितंच यत स्वाध्याय अभ्यासम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाचिक तप म्हणतात त्याला. धन्य जीवन होण्याकरता वाचन तप केलं पाहिजे. वाचन मग वाणी पवित्र होते. है का नाही? त्याला कोणती वाणी म्हणतात? काय परतत्व स्पर्श वाणी म्हणतात त्याला. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. त्याला परतत्व स्पर्श वाणी म्हणतात. म्हणून तर त्या वाणीनं म्हणे महाराज नाही का, तयाचे 62 शब्द सुके म्हणू येती वेद सच. महाराज ते शब्द नव्हते, ही अक्षरे नव्हती देखा. ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकळिका उजळली आजेने. ज्यांच्या वाणीतून तप झालं त्यांच्या वाणीतून सहज जरी एखादा शब्द निघला तर ती वेदवाणी होती. महाराज तुकारामांच्या मुखातले शब्द म्हणजे वेदवाणी आहे. 5वा वेद आहे तुकोबारायांचा गाथा म्हणजे. आणि असं धन्यतेला संत तुकाराम महाराज प्राप्त झाले. कशामुळे? तप केलं म्हणून. कोणतं तप केलं? पहिलं तप आहे वाचिक तप. माझी मज झाली अनावर. वाचा अनावर होणं म्हणजे काय माहितीये का? झोपा सुद्धा नामस्मरण. आपलं मन कसं अनावर होतं. तिकडे पाववडे चालले का इकडंच मन आवर. हे अनावर होणं, मनाला अनावर करणं म्हणतात. इकडे एखादा विषय पाहिला का धावलं मन तिकडं, त्याला अनावर होणं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात आमचं मन नाही, वाणी अनावर झाली. माझी मज झाली अनावर वाचा. जागृती स्वप्न सुषुप्ती सारखं चिंतन चालू होतं. गोविंद गोविंद मना लागली छंद. सज्जनानो, वाणीला ती एक सवय लागून गेली आणि त्याच्यामुळं पहिली वाणी धन्य झाली. वाणी धन्य झाली पाहिजे, कारण वाणीला ती सवय लावून ठेवली आहे का नाही. दुसरं काय बोलण्याची नाही आता देवाविन काही. नका मदवाशी वदो प्रपंचाचे विषय. देवाशिवाय काही बोलायचं नाही. त्याला म्हणतात वाणीचं तप. तप क्रमांक 2 वाचिक तप तुकाराम महाराजांनी केलं म्हणून तुकाराम महाराजांचं जीवन धन्य झालं. इकडे बघा, दुसरं आहे मानसिक तप. मनानं तप केलं जात होतं. महाराज नुसतं वाणीनंच चिंतन करत नव्हते, ध्यान करत होते. चिंतनानंतर ध्यान महत्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मनानं ध्यान केलं. जसं जसं ज्याचं ध्यान आहे तसं तसं होतं मन. महाराज ज्याचं ध्यान केलं त्याचं मन तयार होतं. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरिते तपो मानसमुच्यते. भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना हे मानसिक तप आहे.
आहे का नाही? मना तेथे धाव घे महाराज मनाला सांगतात ते मनू महाराज मनू राजा एक देहपुरी नाथांचं आहे ना हा काय वासुदेव काय नामदेव महाराजांचं कोणाचं आहे मनुराजा एक देहपुरी असे नांद तू त्याच्या दोन्ही नारी पुत्र पौत्र संपन्न बारी त्याने कृपा केली आमावरी गा म्हणवनी आलो या देशा नाहीतरी भुललो होतो दिशा दाता तोही मज भेटला इच्छा येऊनी मार्ग दाविला सरी सागा केले उपकार बरोबर आहे का काय तुम्हाला म्हणतात असं आहे का नाही अरे त्याचा शेवट असा आहे होतो पीडित हिंडत गाव पोटनं भरी राव या ठाव तो येणे फेडीला संधी काय फेडीला तुकयाचा बांधव का कानोबरांचा महाराज म्हणतात इकडे बघा असे बाबा मनाला सांगतात मन प्रसाद सौम्यत्व मानसिक तप आहे महाराज धन्य होण्याकरता या 3 गोष्टी महत्वाच्या आहे त्यानं नामस्मरण केलं पाहिजे वाणी धन्य होते त्यानं मानसिक तप केलं पाहिजे नुसतं मानीनं नाही चालणार मान दिलं ते पाहिजे देवाला हा तुका काया वाचा मने चित्त चरणी ठेविले गहाण बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची आण करण ते कपाळ जाचे नाम नाही वाचे आणि सौभाग्य सदैव तोची एक हरिरंजनाचे तो वासुदेव म्हणून आपण आहे का नाही धन्य जगी तोची एक हरिरंजनाचे धन्य जगी तोची हरिरंजनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे हरिरंगामध्ये नाचणं काय हरिरंग ऐकणं काय सज्जनानं या माझ्या माता भगिनी ही गावातली ज्येष्ठ मंडळी एवढं मंदिर भरतं सज्जनानो एवढं मंदिर भरलं तरी गाव आलं म्हणायचं हे लक्षात ठेवा आता कीर्तनाला लय लोकांची अपेक्षा करायची नाही लोक घरी कीर्तन ऐकतात हे कोण चालू आहे आता हे काय असेल ते लावतील नंतर किंवा आता घरी कीर्तन प्रत्येकाच्या हातात कीर्तन झालंय आता त्याच्यामुळं काय नामयज्ञ बंद करायचे का मग 25 लोक असो का 30 असो का 20 असो सप्ताह चालू म्हणून मी माझं आसन असं पुढं घेतलं मारुती बाप्पा पुढे माझ्या म्हणून भाग्यवान आहे आपण धन्य सर्व सज्जनानो हे कीर्तन ऐकायला आपल्याला मिळतं हे नामयज्ञ आपण टिकून ठेवला गावातला उत्सव टिकून ठेवला परंपरा आहे आपली महाराज काही झालं तर माणसानं परंपरा टिकून ठेवली पाहिजे ही या शहर टाकळीची जुनी परंपरा आहे सज्जनानो आणि हे टिकवण्याचं काम आता हे आपण सर्व करतोय लक्षात ठेवा आपण धन्य महाराज म्हणतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुकाराम महाराज म्हणतात शारीरिक तप केलं वाचिक झालं मानसिक झालं शारीरिक तप केलं आम्ही देवाला देह समर्पण केलं आम्ही समर्पण भाव केला महाराज म्हणतात माझी या देहाची मज नाही चाड 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 तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्ती केली आणि भक्ती करताना देहावर आम्ही लय ममत्व नाही ठेवलं लय लौकिक नाही केला काय करू कोड आणि काचे काय करू कोड लय लाड नाही
पुरवले. कोड म्हणजे लाड पुरवणं. आम्ही देहाचे लय लाड नाही पुरवले. काय करू कोड आणि काची माझी हा देहाची मज नाही काळ. माझी हा देहाची मज नाही काळ. देहाचे लाड न करणं हे सुद्धा तपचे सज्जनानो. आणि असं तप तुकाराम महाराजांनी केलं म्हणून तुकाराम महाराजांचं जीवन धन्य झालं. पंढरीची वारी केली. पंढरीचे वारकरी त्यांचं जीवन धन्य महाराज. म्हणून तुकारामांचं जीवन झालं. असे तुकाराम महाराज सत्य विभूतींचं जीवन धन्य कशानं होता त्याचा विचार सांगतात. त्यातला मुख्य विचार आहे, जीवन धन्य बनवायचं असेल तर अंतकरण दयाळू असलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. धन्य ते संसारी. कोणाचं जीवन धन्य. संसारामध्ये अनेक जन्माला येतात पण एखादा कोणीतरी असतो त्याचं जीवन धन्य होत असतं. विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. महाराज म्हणतात असे काय असतात. बसा बाबा बसा. त्यांचं जीवन धन्य होत असतं. लक्षात ठेवा. आमच्या गृहस्थ आश्रमामध्ये सुद्धा काही महिला होऊन गेल्या. संसार करून त्यांनी आपलं जीवन धन्य केलं. संसारात राहून काहींचं जीवन धन्य. काही संसारात सोडून काहींनी जीवन धन्य केलं सज्जनांना. पण पार सोडण्याची गरज नाही. संसारात राहून जीवन धन्य. संत ओळखीला हरी. ओळखीला हरी धन्य तो संसार. ओळखीला हरी. अरे वा. ओळखीला हरी धन्य तो संसार. महाराजांनी सांगितलेले हरिपाठाने गोड प्रमाण दिलं. असं फिट प्रमाण बसलं महाराज. ओळखीला हरी धन्य तो संसारी. धन्य ते संसारी. ज्याने हरीची ओळख करून घेतली तो संसारात धन्य. लक्षात ठेवा. कोणी कोणी ओळख करून घेतली. संतांनी ओळख करून घेतली म्हणून संत धन्य. निवृत्तीनाथ महाराज त्यांनी परमात्म्याची ओळख करून घेतली. नाथबाबांनी परमात्म्याची ओळख करून घेतली. निळोबारायांनी परमात्म्याची ओळख करून घेतली. भगवान बाबांनी परमात्म्याची ओळख करून घेतली. ज्या ज्या विभूती होऊन गेल्या सज्जनानो त्यांनी आपली भक्ती करून परमात्म्याची ओळख केली म्हणून धन्य ते संसारी. ओळखीला हरी धन्य ते संसारी. मोक्ष त्यांच्या घरी येतो महाराज. लोळती महाराज सायुज्यता मोक्ते त्यांच्या घरामध्ये.
असं जीवन आहे. म्हणून आमचे रुक्मिणी माता म्हणत होत्या आमच्या ज्ञानोबरांचं जीवन धन्य 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 दरातळी जो याची दृष्टीने आले. महाराज त्यांचं जीवन धन्य असतं का ज्यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला पुण्य मिळतं. पुण्यवंत व्हावे. विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपुलीच योग्यता. या सोतया ते प्रशंसिता लाभ हाती. जयाचे नाव तीर्थ रावो दर्शनी प्रशस्तीशी ठाव. जयाशनी ब्रह्म संगे ब्रह्मभाव भ्रांतासी. खेचराची मना आणि सात्विकाचा पाना. ज्यांच्या संगतीमध्ये गाढवाचंही गोड होतं महाराज. समजायचं त्यांचं जीवन धन्य झालेलं आहे असं आहे. मग ज्याचं जीवन धन्य झाले त्याचा संग घडला पाहिजे. आमच्या रुक्मिणी आई साहेब म्हणतात माझ्या ज्ञानोबरांनी भक्ती केली. समाधीमध्ये सुद्धा चिंतन चाललेलं आहे. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो. हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करीतो काय हृदय समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. ज्ञानोबा आजही समाधीमध्ये. निवृत्ती दादा आजही समाधीमध्ये. आमचे शांती बाबा एकनाथ महाराज आजही त्या समाधीमध्ये चिंतन करतात. देवाचं चिंतन करतात. रात्रंदिवस ध्यान करतात. अशांचं जीवन धन्य. आईसाहेब स्वतः म्हणतात हो आईशे सांगता हरीशे प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. पुढचा शब्द म्हणतात महत्वाचा आहे. मने धन्य धन्य जयाचे कुशे ज्ञानदेव जन्मले. काय ज्ञानोबरांचं म्हणून धन्य धन्य दारा तळे जो याची दृष्टी निहाळे. तो वात येईल ताळी वैकुंठ भुवनाजे. असे त्यांचं जीवन धन्य आहे. म्हणून धन्य ते संसारे. संसाराला सारेच आलेले धन्य असतात असं नाही सज्जनानो. देवाची प्राप्ती करून ज्याने घेतली ना त्यांचं जीवन खरं धन्य आहे सज्जनानो. म्हणून जीवनातला हा स्वार्थ आहे. नाथबाबांना विचारा काय स्वार्थ आहे. ज्याला स्वार्थ जमला नाही त्याचं जीवन व्यर्थ गेलं. निरर्थक जीवन आहे. आमचे गुरुजी 5 गोष्टी सांगायच्या. निरर्थक जीवन, व्यर्थ जीवन, निंदनीय जीवन, वंदनीय जीवन आणि धन्य जीवन. 5वं धन्य जीवन. व्यसनात जीवन गेलं, निंदनीय जीवन. संस्कार करून परमार्थामध्ये जीवन गेलं सज्जनाओ. ते संस्कार करता करता परमार्थही त्यांनी केला. वंदनीय जीवन आहे त्यांचं. त्यांना वंदन केलं पाहिजे. संस्कार करून त्यांनी होईल तेवढ्या वेळेमध्ये परमार्थ केला. वंदनीय जीवन. पण ज्याने संसाराला येऊन केवळ केवळ भक्तीच केली, स्वार्थ साधला. मनुष्य देहीचा हाची स्वार्थ. नाथ महाराज सांगतात श्रीमद भागवतामध्ये जेने साधावा 4था पुरुषार्थ. जो न साधिता अर्थ तो अनर्थ जाणावा. महाराज अनर्थ येतो कधी कधी जन्माला येऊन. महाराज म्हणतात वाया जात महाराज. नाही तरी गेला जन्म वाया. संत सांगतात वाया जन्म घालवायचा नाही, धन्यता मिळवायची आहे. त्याच्याकरता हरिभजन महत्वाचं आहे. नुसता जेवणारा गाववा पण त्याला सुद्धा धन्य बनवलं नाथ महाराजांनी सज्जनांना. इथं पाठीमागं आपण गेलो. खांबाला धन्यता प्राप्त करून दिली. निर्जीव खांबाला दगडाच्या. आपण तर माणसासारखे माणसं आहे. आणि अनुभवाने खांब धन्य केला. लोक दर्शन घेतात. त्या आळंदीमध्ये निर्जीव भिंतीला धन्य बनवलं.
ह्या पैठणमध्ये रेडा बोलला धन्य केलाय का मुख्या प्राण्याला. आपण माणसं आहे का धन्य बनवलं? कारण ज्यांचं जीवन धन्य झालेलं आहे एकदा का त्यांचं दर्शन झालं का आपलं जीवन ते धन्य बनवतात. आपण सारिके करतात का नाही काळ वेळ तयार ते धन्य म्हणून आपणही धन्य सज्जनानं. म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी. 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 काय व पुढे नामदेव महाराजांचा अभंग नाही का? जो नित्य ध्याये नारायण. जो नित्य ध्याये नारायण. नारायण गाय नारायण गाय. नारायण गाय नारायण गाय. जो नित्य ध्याये नारायण. जो नित्य ध्याये नारायण. नारायण गाय नारायण गाय. नारायण गाय नारायण गाय. धन्य त्याची माय प्रसवली. काय महाराज नामदेव महाराज त्याचं जीवन धन्य. खरं त्याच्या आईचं बाळात पण चांगलंय म्हणायचं. धन्य त्याची माय प्रसवली. हो धन्य त्याची माय प्रसवली. नारायण गाय नारायण गाय. नारायण गाय नारायण गाय. त्याचा शेवट काय काय नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये आहे ना आपल्या पाठात आहे ना. पण नामदेव महाराजांचा अभंग आहे ना. धन्य त्याची माय प्रसवली. ती कयाधू महाराज. धन्य महाराज. आमच्या प्रल्हादजींचा मंत्र होता नारायण 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 नारायण. नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवी नर हरी. उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निमाला. प्रल्हादजीचं जीवन धन्य. भगवान प्रगट झाले प्रल्हादा करता धन्य जीवन होत म्हणून. चौथा बागुल नरहारी. चौथा बागुल नरहारी. थोर खांबात गुरगुरी. थोर खांबात गुरगुरी. दैत्य मारीला मांडीवरी. दैत्य मारीला मांडी. दैत्य मारीला मांडीवरी. दैत्य मारीला मांडीवरी. भक्त सुखे निमाला. कृष्ण राय रे उगला. नाही तर सांगेल त्या बागोला हो. आपण बागोल म्हणतो का नाही. चौथा बागोला नरहरी. थोर खांबात गुरगुरी. दैत्य मारीला मांडीवरील भक्त प्रल्हादा रक्षिले. कृष्णा राय रे उगला. नाही तर सांगेल त्या बागुला. घुसळणाशी उशीर झाला रवी सोड गोविंदा. प्रल्हादाला करता भगवान नृसिंह रूपानं प्रगट झाले. याला म्हणतात धन्य पुत्र. असा पुत्र असतो महाराज. धन्य ते संसारे. आणि प्रल्हादानं सांगितलं असतं ना नृसिंह रूप कशा करता प्रगट केलं. बापाला मारण्याकरता. प्रल्हादाच्या बापाला हिरण्यकशिपूला मारू.
प्रल्हादाला वाटायचं नको, दया आली त्याला बापाची. तेव्हा मी काय सांगू, साधूला दया येत असते सज्जनानो, दया आली. देवा प्रल्हादजीला सांगितलं काहीतरी मागा ना माझ्याकडे, तुम्ही मारू बापाला. मी नाही सांगणार त्यांना मारू नको, तुम्ही काय करायचं, मी कशाला आज्ञा करू तुम्हाला. दयावंत जे अंतरी, ज्या बापानं एवढ्या शिक्षा केल्या प्रल्हादजीला, बापाची दया आली, माझ्या बापाचं चांगलं व्हावं. मग भगवान प्रल्हादजीला म्हणतात, अरे बाबा मी तुझ्या बापाला मोक्षच देणार आहे, मारलं तरी माझ्या हातून मरण आहे ना. तुम्हा सनकादिकाचे निमाने सायुज सौर शोधितला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली. पुतनेला जर मोक्ष दिला तर मी तुझ्या बापालाही मोक्ष देईल. मग मात्र प्रल्हादजी गप्प राहिले. साधूकडे दया असते सज्जनानो, धन्य त्याचं जीवन आहे. धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य ते संसारी. महाराजांना एक आभाग म्हणतात का नाही, माझे अंजनी मातेच्या पोटी पुत्र आले हे जन्माला, भोले बाबा आले जन्माला, रामप्रभूची सेवा केली. रामप्रभूची सेवा करण्याकरता इंद्रवाली झाला. रामप्रभूची सेवा करण्याकरता सूर्य सुग्रीव झाला. राम प्रभूची सेवा करण्याकरता माझे भोले बाबा शंकर परमात्मा हनुमानजी झाले. राम प्रभूची सेवा करण्याकरता माझ्या अंबाबाई पार्वती माता हनुमंताच्या शेपटी झाल्या. आणि माझ्या राम प्रभूची सेवा करण्याकरता आमचे वारकरी वानर झाले. आमच्या हनुमंतरायाने अंजनी मातेच्या पोटी जन्म घेतला आणि दास्यत्व भाव हनुमंतरायानं केला. आणि परिणाम महाराज म्हणतात, अंजना मातेच्या पवित्र पोटी माझ्या भक्तराज हनुमानजी महाराजांनी जन्म घेतला आणि लंकेमध्ये जाऊन लंका जाळली. परिणाम जाळी आली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. जाळी आली लंका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका. ऐका रे, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. महाराज खरं तर आमच्या तुकाराम महाराजांनी हनुमंतरायांना डबल धन्य शब्द वापरला. या अभंगात एकच शब्द आहे, धन्य ते संसारे. संसार शब्दाचा अर्थ संसारात राहणं असं नाही. संसार म्हणजे जन्माला आलेला, जन्माला येणं हा संसार आहे. उपजने आणि निमने हे साचजे का मानने तया जीव लोको म्हणे संसार वाहन, अशी व्याख्याने अनुभवाने केलेली आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे. शंकराचार्यांनी व्याख्या केलेली आहे. जन्मायचं मरायचं म्हणजे है का नाही, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित, हा संसार आहे. या जन्माला आलेल्या प्रत्येकानं भक्ती करणं. माझ्या हनुमंतरायानं भक्ती केली. दास्यत्व निकट हनुमंत पै केली, म्हणून देखिले रामचरण रामचरण रामचरण. रामाचे चरण त्यांनी पाहिले म्हणून, रामाचे चरण पाहिले म्हणून धन्य. आणि दुसरी गोष्ट, लंकेत गेले पण मोहात पडले नाही त्या राक्षसीनीच्या, म्हणून धन्य. एखादा हाँगकाँगला गेला का तिकडं हा पिवळ्या रंगाचा तिकडची डवळी घेऊन येतो महाराज. साधा हाँगकाँगला गेला तरी तिकडं आमच्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये तर आमचे बाप्पा तिकडं रामप्रभूनं पाठवले. त्यांना माहिती कधी कधी हनुमंतरायाला पराजय करायला हा रावण बाबा काही राक्षसींना पाठवायला बसला. आणि तिथं पहिलीच राक्षसीन पाठवली महाराज बाबाला नापास करायला.
आगे जाए लंकिनी रोका आगे जाए लंकिनी रोका आगे जाए लंकिनी रोका आगे जाए लंकिनी रोका मारे बुलात गई सुरलोका मारे बुलात गई सुरलोका राम सिया राम जय जय 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 राम। ए बंदर बाबा, अरे हमारे रावण महाराज की नगरी है, कहां से आया है तू बंदर? जाओ यहां से, भाग जाओ। आपको अंदर जाना मना है, हमारे महाराज राज रावण महाराज की नगरी है, जाओ यहां से। आगे जाए लंकिनी रोका अडवलं काय केलं? मारी उल्लाथ गई सुरलोका, असा पायीच एक वरती ते बघा. कधी लाद बसन कमरा सांगता येत नाही, इथं चालत नाही तसं. ती काही एका बाजूने डायरेक्ट नाही बसत ती, पण कोणत्या बाजूने बसते इकडे बघा. ज्यांना ज्यांना अनुभव आला त्यांना माहिती. मारे उल्लाथ गई सुरलोका, तिच्या तोंडातून रक्त आलं, लंकिनीच्या तोंडावर लात बसली, दात पडले, रक्त आलं. हनुमंतराय जाण्याच्या अगोदर ब्रह्मदेव गेलेच होते, रावणाचं भविष्य सांगून आले होते. त्या टायमाला लंकीने विचारलं, माझंही भविष्य सांगा ना बाबा. आमच्या महाराजांचं सांगितलं. ते म्हणे तुझा उद्धार होईल म्हणे 1-2 तासानं. आताच मला आणि राम भक्त हनुमानजी महाराजाच्या हातून तुझा उद्धार होईल. आणि महाराज ते लंकिनीला असं ब्रह्मदेवानं सांगितलं, तेवढ्यात ब्रह्मदेव निघून गेले. हे 2 तासानं आलेच, मारलेलं आता रक्त निर्माण, रक्त पडणं म्हणजे विरक्त होणं, ते विरक्त झाले. आणि सांगितलं तुम्ही मारुती बुवा आहे काय? ही म्हणे कसं ओळखलं? नाही आता ब्रह्मदेव 2-3 तासापूर्वी सांगून गेले, तुमचा उद्धार करण्याकरता मारुती महाराज येणार आहे, हनुमानजी महाराज येणार आहे. काय विरक्त केलं? स्वतःचं जीवन धन्य धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरे, मूर्तिवंत दया असते साधू साधू संत माय बाप. सज्जनानो किती गोड आहे हे आपलं प्रमाण. या अभंगाला फिट बसतं म्हणून आपण पूर्ण म्हटलं बरं का. साधू संत माय बाप, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. दया त्यांच्या जवळ आहे, म्हणून दया ज्यांच्या जवळ असते ते संसारातले धन्य. दया साधू जवळ असते महाराज, ते दया करतात. नाथाने आमच्या गाढवाला पाणी पाजलं गंगेचं, दया आली. त्या टायमाला ब्राह्मणशाही होती मोठी महाराज. विटा माळला जात होता एखादा शूद्राच्या मुलाला शिवणं. अशाही टायमाला ते सर्व बाजूला ठेवून नाथाने एका हरिजनाच्या मुलाला आपल्या कडेवर घेतलं, पायी भासतात म्हणून स्वतःच्या घरामध्ये नेलं, त्याला आंघोळ घातली, स्नान केलं, आपल्या पंक्तीला त्याला बसवलं. जातेवाद बंद करून टाकला नाथ माझा. का आम्हाला शिव्या द्या काही का. राजे भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग अवतार घेतले कली दोष हरावया.
हे भागवत आपल्या करता केलं, कशा करता? दया आली आपली सर्वांची. प्राकृत भाषेमध्ये मराठी निर्माण केली म्हणून नारायण दया आली. आणि काय केलं? नारायणाला वाटलं तसं आपल्याला नाही करता येत म्हणून नारायण पहिले अवताराला आले ज्ञानोबरांच्या रूपानं. ते नारायण परत अवतार आले नादबाबाच्या रूपानं. कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार. नारायणच प्रभू येते. नारायणानं दया आली. नारायणानं हे संस्कृत मधलं प्राकृतमध्ये केलं. ती संतांनी आपल्याला दया केलेली आहे सज्जन. हा गोड प्रमाणे हे म्हणून आपण बोललो अतिशय फिट बसणार आहे. म्हणून नारायण दया आली. संत दया करतात, आपल्यावर कृपा करतात सज्जनानो. मस्तकी ठेविला कर परिणाम माया मोह निरसली. शुद्ध झाले कलेवर अंगावर यवन थुकला महाराज, त्याला प्रसाद दिला. प्रसाद देऊन मुक्त केला. दया आली नाथबाबांना त्याची. किती दिवस थुंकणार आहे? किती वेळेस थुंकणार आहे? किती आमची निंदा करणार आहे महाराज. पंढरपूरमध्ये दादा सावकार नावाचे अतिमोहग्रस्त व्यक्ती होते. सावकार होते ते. फक्त कर्ज वाटायचं लोकांना, व्याज घ्यायचं, फक्त व्याज घ्यायचं. दर्शन तर चुकलं नाही देवाचं. एकदा नामदेव महाराज म्हणजे दादा सावकार तर रोज दर्शनाला येतो. एकदा आमची गोनाबाई आई गेली, दामाजी शेट्टी, आणि आई सांगितलं अहो आमच्या मुलाचं लक्ष लागत नाही. ओ दादा सावकार काहीतरी द्या, कर्ज बिर्ज द्या, आमचा शिंप्याचा धंदा आहे. शिंप्याचे कोळी जन्म माझा झाला. काहीतरी एखादं टेलरचं दुकान टाकून देऊ, कपड्याचं दुकान टाकू पोराला. नुसता काय याला लागली चट, धरी देवळाची वाट. सारखा देवळात काहीतरी हे करायचं नाही. हे पोरं सोरं काय कोणी सांभाळायचे आता? त्याच्याकरता दुकान टाकायचं आहे आम्हाला. कपड्याचं काहीतरी कर्ज द्या. महाराज दादा सावकाराकडून दामाजी शेठजींनी कर्ज आणलं. काय रक्कम आणली. त्या टायमाची 4000 रुपये लय मोठं कर्ज झालं देवाचं. आता काय वाटत नाही. तेव्हा मोठं कर्ज घेतलं. नामदेवा आता संसाराला व्यवसाय केला पाहिजे, काम केलं पाहिजे. दुकान टाकायचं, तर कपड्याचा माल भरायचा, शिवायचंही काम करायचं, कापडं विकायचे, आपले घराशी गुजराण करायचे. संसारात राहून काम करून परमार्थ करणं अति चांगलं आहे. नुसतं देवळात नाही, काहीतरी केलं पाहिजे. आणि जर एवढी गुजरातला जायचं आणि चांगला माल भरून आणायचा. महाराज रोख पैसे दिले 4000. पायी प्रवास पूर्वीचा. मजल दर मजल करत 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 नामदेव महाराजांचा ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात मुक्काम करत 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 असा एका गावामध्ये मुक्काम झाला देवळामध्ये. का त्या देऊळ जाडलेलं नाही. त्या देवळामध्ये कुठेही लोकांनी काहीतरी पिचकाऱ्या टाकलेल्या. महाराज दया आली नामदेव महाराजांना. काय गावाचं? त्या गावाचं नाव आहे राक्षस भुवन. ऐकून एक नाही गाव. तिथं आले महाराज. काय अवस्था इथली हो. अरे 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 अरे. साधू संत माय बाप जे कादयेचे सागर सागरे दयाळे. 4 जण जमले. कोणतरी भक्त आलेत पंढरपूर. सांगितलं अरे हे मंदिर झाडा रे, स्वच्छ करा, पवित्र करा. 4-2 जण पुढे देऊन ये बाबा लोकांचे हेच काम आहे. काय? अरे स्वच्छ करा, आपल्याला इथं यज्ञ करायचा. यज्ञ म्हणले होते. 4 जण होते ते निघून गेले. त्यांना वाटलं हे खर्चाचं काम आहे, नको. नामदेव महाराजांनी दौंडी दिली. अरे यज्ञ करण्याची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. यज्ञ करण्याकरता भांडवल मी आणलेलं आहे. आणि मग मात्र देऊळ गच्च भरलं. कारण स्वतः बुवा खर्च करणारे म्हणलं काय प्रश्न आहे. प्रत्येक म्हणायला कारभारी मला करायचं. एक म्हणतो मी आजी आहे, दुसरा म्हणतो मी द्या आमच्या आम्ही. नामदेव महाराज सुरू झाली ती यज्ञाची तयारी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र घटस्थापना झाली. तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. रामकृष्ण हरी. झाली सुरुवात यज्ञ. पहिला दिवस महाराज, दुसरा दिवस
महाराज आता नामदेव महाराज का सारे कारण गठुडं पैशाचं त्यांच्याकडेच होतं 4,000. त्या काळातले 4,000 रुपये म्हणजे काय थोडे का. महाराज अन्नदान कुणाला करायचं? अरे येईन त्याला अन्नदान, जो कीर्तनाला येईल त्याला जेवण. 7 ते 9 कीर्तन ठेवा, काय मुक्तद्वार जेवण आहे. महाराज संपायचे नाही पैसे. कार्यकर्त्यांना माहीत झालं होतं यांच्याकडे भरपूर गठुडे. दयाही नामदेव महाराजांना आधी एक गाव सुधरून जायचं आपल्याला. महाराज पैसे दिले होते कापड भरायला, विसरून लोकांची दया आली. महाराज त्याच्यामध्ये व्यवसाय राहायला विसरून हे करता करता करताच 3 दिवस झाले. पहिल्या दिवशी जेवण, पुरी भाजीचं जेवण, दुसऱ्या दिवशी बालुशाही, तिसऱ्या दिवशी जिलेबी, ह्या पंक्ती सुरू झाल्या. तुडम मंदिर भरायचं, जेवणच जेवण, कीर्तन. महाराज शेवट काला नामदेव महाराजांकडे ठेवला, कारण मुख्य यजमान आहे खरंच याचे. आणि महाराज 4थ्या दिवशी गुप्त बातमी कळाली दादा सावकारांना. महाराज पैशाचा उपयोग कापड भरण्याकरता नाहीये, हे समाज कार्य चालले, काय तुमच्या भक्त चाललेलं आहे. महाराज तिथून दादा सावकार निघाले, त्यांना माहिती 4,000 जाणार आता ते पायी येईपर्यंत 3 दिवस गेले, म्हणजे काला आला ना. महाराज काल्याची महाराजांचं कीर्तन होतं, महाराज उभं राहिले होते. चिंकेला वेले दोरी होतो तिघाचे मिवरी, तुम्ही व्हारे दोईकडे मुख पसरवणी. महाराज तुका म्हणे टोका आणि कऊने नेदी एका. दहीहंडी फोडायचं काम चाललंय. महाराज पंक्तीला उशीर झाला, पंक्ती बसवायच्या आहे. महाराज पंक्ती बसल्या, 5 पकवानाचं जेवण आहे. संकल्प सोडा, पंक्ती बसल्या. तुम्ही एवढा मोठा खर्च केला, म्हणा मम आत्मना पुराणोक्त सह कुटुंबाना. हातात पाणी घ्या. नामदेव महाराजांचं लक्ष गेलं, समोर दादा सावकार आलेले. पण आता नामदेव अशा टायमाला सुचलं पाहिजे बोलायला. नामदेव महाराज म्हणले, मंडळी पाणी सोडण्याची जबाबदारी माझ्याकडे. आपण महान भगवत भक्त आलेले, दानशूर व्यक्तिमत्व दादा सावकार पंढरपूर आलेले, ते संकल्प सोडतील. दादा सावकार म्हणले, मी जर आता पाणी सोडलं तर हे जेवणाचं नाही, 4,000वर पाणी सोडावं लागेल. ये नको मला. नामदेवा पैसे टाक. मोहग्रस्त झालेल्या माया मोह निरसली, शुद्ध झाले कलेवर तुम्ही संत माय बाप. माया मोहग्रस्त झालेल्या दादा सावकाराला छंद सुटत नव्हता, डोळ्यातून अश्रू आले. त्या अरे सावकारा देवा करता रडलं पाहिजे, पैशा करता रडतो. नामदेवा शिकू नको मला, पैसे टाक, 4,000 टाक, असं म्हणत म्हणत पंढरपूर पर्यंत. नामदेव महाराज पुढे, दादा सावकार पैसे टाक. चंद्रभागेत गेले, गुडघ्या एवढं पाणी. दादा सावकार माग, पैसे टाक, इतकं पाणी, पैसे टाक, इतकं पाणी, पैसे टाक. महाराज पार मध्ये गेले. त्या टायमाला दुथडी भरून वाहत होती चंद्रभाग, इथपर्यंत पाणी. नामदेव महाराजांना वाटलं इतका 4,000चा मोह याला तयार झाल्याचा मोह उतरवला पाहिजे. दयेचे सागर धन्य ते संसारी दया. नामदेव महाराजांना दया आली याची. मरल हा पैशा करता. इतकं पाणी मागे यायला लागला. अरे नामदेवा 4,000. नामदेव महाराजांनी पगडी होती डोक्यावर. नामदेव महाराजांची पगडी आपल्याला माहिती, ती पगडी फेकली. घ्या सावकार तुमचं द्रव्य. आणि मग त्या पगडीचा स्पर्श झाला दादा सावकारांना. थोडा कणभर मोह कमी झाला. सांगितलं याच्या नादी लागलो तर मी मरेल, निदान पगडी घेऊन तरी घरी जाऊ. मग बायकोने विचारलं, तुम्हाला म्हणत होते त्या शिंप्याच्या कार्ट्याला देऊ नका, तुम्ही 4,000 दिलं का काय त्या दामा शेठच्या मुलानं? कुठेही काय दिलं, ही पगडी दिली. महाराज ती पगडी कोपऱ्यात फेकल्याबरोबर सोन्याच्या मोहरा पडत होत्या त्या पगडीमधून. तोच दादा सावकार पळत होता नामदेव महाराजांच्या माग. महाराज तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. मला आता तुम्ही शिष्य करून घ्या, मला तुमचं गुरु करून घ्या, मला उपदेश करा. मोहग्रस्त मी झालो. महाराज
आपल्या पाठीमागं आपलं म्हटलं जात हात धुवून पाठीमागं नामदेव महाराजांचा जो सावकार लागला त्याच्यावरही नामदेव महाराजांनी दया केली. धन्य ते संसारी दयावंत येतात तरी कशा करता येते उपकारासाठी. जय जय साठी आले घरजा वैकुंठी, ज्यांचं वैकुंठात घर आहे महाराज. आमच्या संतांचं घर म्हणजे वैकुंठात आहे, इथं नाही राहते संत वैकुंठ. त्यांचं घर वैकुंठ आहे. वैकुंठ भुवनी घर केले ऐका नाही. कुठं वैकुंठ आहे? वर 7 लोक खाली 7 लोक आहे. आतल वितल सुतल रसातल महातल आणि पाताल. स्वर्गलोक तपलोक जनलोक भूरलोक वैकुंठ लोक जनलोक असं ते मर्त्यलोक असे जे लोक आहे वरती 7 आणि 7 14. त्याच्यामध्ये वैकुंठामध्ये संत राहत. गरजा वैकुंठी ते येथे आले. देवस्वरूप झालेले आमचे एकनाथ महाराज संत शांतीब्रह्म देवस्वरूप झालेले. निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देव जाण. जगद उद्धारा लागी पावो भूमीवरी अवतरले. आपली दया आली महाराज. केले उपकार सांगू मी काय, बापन करी आईशे माय. दृष्टी त्यांचे देखिले पाय दिले अक्षय अभयदान गा. आई बाप जेवढे उपकार करत नाही तेवढे उपकार त्यांचे महाराज. म्हणून येथे उपकारासाठी त्याच्याकरता झाले. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुभंती गवहा, परोपकाराय सतां विभूती. नदी परोपकारा करता का फेडित पापताप, पोखित तिरीचे पादप. समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ही हरित क्रांती आपल्याला ती दिसते ना आता. हे गावाच्या चौबाजून हे कसं आहे, या गंगामाईचे उपकारी सजना आपल्यावर आहे का नाही. हरित क्रांती आपली झालेली आहे. हां, आईला आपण विसरता का म्हणा, ती आपली आई आहे. कारण गंगेचे उपकार आहे. परोपकाराय वहंती गंगा, परोपकारा करता गंगा वाहते. गाई घरातली गाई आणि दारातली आई. काय दारातली गाई घरातली आई परोपकार करते. परोपकाराय दुभंती गवहा. गाई ज्ञानोबराय उदाहरण द्यात. वत्साचिने ओरसे दुभते होय गरोद्देशे. झाले पांडवाचे निमिषे जोगधरण. गायी उपकारा करतात. तिसरी महत्वाची गोष्ट परोपकाराय फलंते वृक्षा. जो खांडावया घाव घाली, का लावणी दयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे. काय एक एक उदाहरण ज्ञानोबाराने दिलेलं आहे. झाड परोपकार करतं. सावली देतो, ऑक्सिजन देतं, फूल देतं, फळ देतं. पाहिजे तेवढं आपल्याला मुक्त हवा मिळते, स्वच्छ वातावरण झाडांमुळे मिळतं सज्जनानं. म्हणून झाडं तोडण्याऐवजी झाडं लावली पाहिजे. झाडं तोडून काय मिळतं महाराज. आता माणसं एवढे संकुचित झाले, झाडं तोडतात महाराज. आमच्या संतांनी झाडं लावायला लावले, सांगितले नामदेव. जे वृक्ष लाविती सदा सर्व काळ, तयावरी छत्रांची झळाळ. वृक्ष झाडं वाचण्याकरतात कृष्ण परमात्म्यानं वनराईचं रक्षण करण्याकरताच गायी वळण्याचं काम मुख्यत्वानं केलेलं आहे. म्हणून झाडं परोपकार करतात आणि साधूचं जीवन परोपकारी महाराज होता. नदीचं जीवन, गायीचं जीवन, झाडाचं जीवन, तसं साधूचं जीवन परोपकाराय सतां विभूती. म्हणून लटिके वचन नादानी देही उदासीन. ते सत्य बोलतात, उदासीन असतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाची उदास त्यांची वृत्ती असते. म्हणून मधुरावाणी ओटे, मधुरावाणी भोटे, मधुरावाणी भोटे,
मधुरवाणी होती मधुरवाणी होती मधुरवाणी होती मधुरवाणी होती मधुरावाणी होती मधुरावाणी होती मधुरावाणी होती येथे उपकार सारे घर जा वैकुंठे चला 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 उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी पुण्यभूमी असणाऱ्या या शहर टाकळीमध्ये वैकुंठवासी आमचे रघुनाथ बाबा उमरेकर, अंबादास बाबा आमचे क्षीरसागर, गुरुवर्य भास्करी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं हरिभक्तीपरायण देवीदास महाराज मस्के, हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज मडके यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आमचे गुरुबंधू एकनाथ महाराजांनी माझ्याकडे निमंत्रण सेवा दिली. विशेषत्वानं आमचे आदरणीय वैकुंठवासी बबन दादा यांच्या परिवाराचा प्रसाद असतो. त्यांच्या स्मरणार्थ अनिल दादा ॲडव्होकेट वकील साहेब करतात. आईसाहेब आता सरपंच आहे गावच्या विद्यमान नाही का, म्हणून एक चांगला उत्सव आहे. आपण सर्व आणि हे करता काल्याचा प्रसादही असतो त्या मडके परिवाराचा. जिथं माझ्यासमोर बसणारी ज्येष्ठ मंडळी ज्यांचं आयुष्य भजनामध्ये गेलेलं आहे. विशेषत्वानं 10 मृदंग असण्यापेक्षा आमचे एकनाथ महाराज एक ताल मग ते गोड वाटतं म्हणायला ऐकायला, एकच पण चांगला असे आणि म्हणून या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी, हार्मोनियम वादक सुंदर आहे, गाणारे, रोजचं त्यांचं भजन आहे. सज्जनानं संसारातून त्यांनी गोड असा परमार्थ केलेला आहे. कुठंतरी शब्द लावण्यापेक्षा असाच लावला पाहिजे, धन्य ते संसारी. सज्जनानो त्यांचा संसार धन्य होत असतो, जे संसारातून परमार्थ करतात. आणि असाच आपला संसार माझ्यासहित देवानं आपलं जीवन धन्य करो अशी भावना या ठिकाणी व्यक्त करू. या सुंदर साऊंड सिस्टीम आहे म्हणून झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित. दादा घेऊन आलेलं आहे आपलं हे काय म्हणतात त्याला, काय असेल ते यूट्यूब ना, हां सर्व आहे. छंद आहे त्यांनासुद्धा. आपण सर्व बहुसंख्येनं माता भगिनी, मंदिर आपलं गच्च भरून गेलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, त्याचा आनंद वाटतो. आणि या देवळामध्ये कीर्तन करायला आनंद वाटतो बरं का. मी आता असा फिरत आलो आहे बसनं एसटीनं बरं का, पण त्याचा मला काहीच वाटलं नाही. इथं आलं तर देवळात मोठा आनंद आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. तुम्ही विश्वनाथ दिनानंद मेनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी. काय उने तुम्हा पाशी मी तो अल्प
कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराई हा तुका म्हणे देवा प्रेम वाचुके पांडवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराई ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम समर्थ करतात आणि असाच आपला संसार माझ्या सहित देवानं आपलं जीवन धन्य करो अशी भावना या ठिकाणी व्यक्त करू. या सुंदर साऊंड सिस्टीम आहे म्हणून झालेली सेवा प्रभूच्या चरणी समर्पित. दादा घेऊन आलेलं आहे आपलं हे काय म्हणतात त्याला काय असेल ते यूट्यूब ना हां सर्व आहे छंद आहे त्यांनासुद्धा. आपण सर्व बहुसंख्येनं माता भगिनी मंदिर आपलं गच्च भरून गेलेलं आहे. चांगली गोष्ट आहे त्याचा आनंद वाटतो आणि या देवळामध्ये कीर्तन करायला आनंद वाटतो बरं का. मी आता असा फिरत आलो आहे बसनं एस टीनं बरं का पण त्याचा मला काहीच वाटलं नाही इथं आलं तर देवळात मोठा आनंद आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल.